नगर मनमाड रोड गेल्या 20-25 वर्षापासून अत्यंत हलाखीचं जीवन जगत आहे. आपण जर पाहिलं असेल, आता रस्त्याचं काम काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी अर्धवट स्वरूपात त्यांनी सोडलेला आहे. हा रस्ता जर कधी बोलू शकत असता, या रस्त्याला जर कधी बोलता येत असतं, या रस्त्याने नगर मनमाड हायवेनी जर आपल्या व्यथा जर कधी मांडल्या असत्या तर निश्चितच या नगर मनमाड हायवेने इथल्या नेतृत्वाला असू दे, या रस्त्यावर काम करणाऱ्या ठेकेदारांना असू दे, आणि या रस्त्याचं जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे त्या अधिकाऱ्यांना शाप दिला असता. त्यांनी तळतळ व्यक्त केली असती, हळहळ व्यक्त केली असती. त्याच्या व्यथा मांडताना तो ढसाढसा रडला असता. इतका अत्याचार या रस्त्यावर झालेला आहे. आपण जर पाहिलं, या रस्त्यावर मुरुम, काळी माती, दगडं काय नाही ते या रस्त्यावर टाकण्यात आलेलं आहे. आपण साधा वावरातून घराकडे जाण्याचा रस्ता जर कोणी केला साधा तात्पुरता, तर चांगला दगड, त्याच्यावर मुरुम, त्याचं रोलिंग करून व्यवस्थित घरी जाईल असं सायकल, त्याच्यावर टू व्हीलर, त्याच्यानंतर ट्रॅक्टर जाईल असा रस्ता करतो. परंतु या रस्त्यावर म्हणायला हा नॅशनल हायवे आहे, परंतु याच्याहून गाडी चालवणं अत्यंत मुश्किल आणि जिकरीचं झालेलं आहे. अक्षरशः बलात्कार या रस्त्यावर इथल्या अधिकाऱ्यांनी, इथल्या ठेकेदारांनी आणि इथल्या नेतृत्वाने केलेला आहे. याच्यात राजकारण म्हणून हा भाग नाही. आज जर आपण पाहिलं, गुरुपौर्णिमा झाल्यापासून, म्हणजे गुरुपौर्णिमा पूर्ण झाली, रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतरचा फक्त विषय बोलतो मी. एकदम मागच्या 25 वर्षाचा विषय बोलत नाही, आता ताजा आजच्या तारखेचा विषय बोलतोय. इतकी धूळ लोकांच्या पोटामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये चाललेली आहे. शारीरिक व्याधी याच्यामुळं होत आहेत. हजार 500 200 किलोमीटरहून आलेला साई भक्त या रस्त्यावर तोंड बांधून जात आहे. तोंड कधी बांधलं जातं? आपण तोंड बांधून कधी निघतो घराच्या बाहेर, जर काही चूक झाली असेल तर. मग साई भक्तांची शिर्डीतून काही चूक झालेली आहे का? इथं तो दर्शनाला येतो आणि तोंड बांधून त्याला रस्त्याने पायी चालावं लागतं. इथं मोटरसायकलवर चालणारा व्यक्ती घरी चाललेला, किंवा ओपन हुड असलेली कोणती पण गाडी, ट्रॅक्टर असू दे, जीप असू दे, किंवा कोणत्या पण गाड्यामध्ये अक्षरशः गाडी चालवणं मुश्किल झालेलं आहे. माझी इथल्या अधिकाऱ्यांना, या रस्त्यावर काम करणार नॅशनल हायवेच्या, मी आता एका अधिकाऱ्याशी बोललो. त्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः म्हणजे हतबलता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आम्ही आता त्या ठेकेदाराला दंड केलेला आहे 75 लाख रुपये. आम्ही त्याला ब्लॅकलिस्टेड करणार आहोत. मी त्यांना आता बोलताना हे सांगितलं, तुम्ही त्याला ब्लॅकलिस्टेड करा, तुम्ही त्याला 75 लाख रुपये दंड केला, अजून 7.5 करोड रुपये कराल, पण लोकांच्या पोटामधली धूळ तुम्ही बाहेर कशी काढणार? लोक या धुळीमुळं, या इथल्या रस्त्याच्या या वैतागल्यामुळं जे लोकांच्या मध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे. इथल्या रस्त्याच्या कडेला त्यांची व्यवसाय आहे, ते व्यावसायिक या ठिकाणी वैतागलेले आहेत. हे प्रॉब्लेम्स आपण कसे सोडवणार आहात? त्याला दंड करून, त्याला ब्लॅकलिस्टेड करून, त्याच्यावर कारवाई करून काय होणार आहे? मी अधिकाऱ्यांचं या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. त्या ठेकेदाराला तर आम्ही दिसल्यानंतर काळं भासणार आहोत एवढं नक्की. कारण या मतदारसंघाचं युवा नेतृत्व जे स्वतःला म्हणतात, सुजय विखे पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या अगोदर 8 दिवस सांगितलेलं होतं, या रस्त्यावर गुरुपौर्णिमेपर्यंत
पूर्णपणे तो लेअर टाकलेला असेल आणि गुरुपौर्णिमेला हा रस्ता साई भक्तांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी तयार झालेला असेल. आपण दिलेला एक शब्दही आपला खरा ठरत नाही. माझी साईबाबांना विनंती आहे, इथल्या नेतृत्वाला, इथल्या युवा नेतृत्वाला, इथल्या अधिकाऱ्यांना आणि या ठेकेदाराला बाबा आपण सद्बुद्धी द्यावी आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं. खूप विषय आहेत परंतु हे सहन होत नाही. आम्ही आपलं सत्ता एकदम सगळी एकतर्फी आहे, एका बाजूला आहे. सगळं शासन, प्रशासन, ठेकेदार सगळे यांच्या खिशात आहेत म्हणून आम्हाला वाटतं हे करतील. परंतु हे फक्त लोकांना शब्द देण्याचं काम करत आहे आणि दिलेला शब्द यांच्याकडून पूर्ण होत नाही. म्हणून आता आम्ही साईबाबांनाच या ठिकाणी साकडं घालत आहोत की बाबा या सगळ्यांना आता सद्बुद्धी द्या आणि या रस्त्याचं काम लवकर होऊ द्या.